नमस्कार. झाडीबोली साहित्य मंडळ शाखा वरोरा या शाखेच्या वतीने कला आविष्कारांचे सादरीकरण ही मालिका 4 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत सातत्याने सुरू आहे. ती मालिका घुमण्यामागे कारण आहे. झाडीबोली या भाषेचे संशोधक, संस्थापक आणि अध्यक्ष डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांचा 77वा वाढदिवस 11 नोव्हेंबरला येतो आहे. त्यासोबतच झाडीबोली साहित्य मंडळ शाखा वरोरा या शाखेचे अध्यक्ष बापूरावजी टोंगे यांचा नुकताच वाढदिवस होऊ घातलेला आहे. त्यासोबतच याच शाखेचे सचिव मा तू खिरटकर सर यांचं अमृत महोत्सवी वर्ष, त्यामध्ये त्यांचं पदार्पण झालेलं आहे. अशा त्रिमूर्तींना शुभेच्छा देऊन आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. या कार्यक्रमामध्ये साहित्याबद्दल चर्चा, कविता वाचन आणि त्या कवीनी किंवा साहित्यिकाने जे काही लेखन केलेलं आहे त्याच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल आणि त्याच्या साहित्याबद्दल पण विस्तृत चर्चा करणार आहोत. आजच्या या मालिकेमध्ये, या शृंखलेमध्ये आनंदवन येथील श्री रवींद्र नलगिंटीवार सर संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा येथे ते अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यासोबतच ते उत्तम निवेदक आहेत, उत्तम नेतृत्व असं त्यांचं गुण आहे, उत्तम अभिनेता आहे, नाट्यलेखन त्यांनी केलेलं आहे. अशी बहुआयामी व्यक्ती आपल्यासमोर आज उपस्थित आहे. झाडीबोली साहित्य मंडळ या शाखेचे ते सदस्य आहेत आणि ही सदस्यांची मालिका आहे आणि मुलाखतीची शृंखला आहे. या शृंखलेमध्ये आपण त्यांचं शाखेच्या वतीने स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. सर, आत्ताच म्हटल्याप्रमाणे तुम्ही उत्तम निवेदक आहात, उत्तम आयोजक आहात, तुमचं नम्र असं व्यक्तिमत्व आहे. अधीक्षक म्हणून आपण जवळपास आनंदवनामध्ये 15 वर्ष आत्ता घालवलेली आहेत. आनंदवनाचे एक चांगले कार्यकर्ते म्हणून तुम्ही नावारूपाला आलेले आहात. पण हे सगळं घडत असताना तुमच्यावरती ज्या काही व्यक्तींचे प्रभाव पडले, बालपणाचे संस्कार झाले, तर तुमचं बालपण, शिक्षण आणि आनंदवनापर्यंतचा प्रवास याबद्दल आपण सांगा. बरं, सर्वप्रथम मी झाडीबोली साहित्य मंडळ वरोऱ्याचं या ठिकाणी आभार आणि व्यक्त करतो. माझ्या व्यक्तिगत जीवनाबद्दल सांगायचं म्हणजे माझं मूळ गाव तसं चंद्रपूर जिल्ह्यातलंच आहे. अगदी तेलंगा बॉर्डरला लागलेलं कोरपणा तालुक्यामध्ये माझं गाव आहे. वडील मात्र व्यवसायाच्या दृष्टीने किंवा शेती उद्योगामुळे 2-3 गावामध्ये मार्गक्रमण करीत राहिले. त्यामुळे आमचं मूळ गाव बदलत राहिलेलं आहे. अति दुर्गम ग्रामीण भागातलं आमचं गाव असल्यामुळे माझ्या जन्मानंतर मी घरामध्ये मोठा, शिक्षणाचा प्रश्न मोठा होता, पण ती कमी माझी आणि माझ्या भावंडाची माझ्या मामांनी भरून काढली. साधारणतः वयाच्या 5व्या वर्षी मला मामाने आईवडिलांपासून त्यांच्याकडे नेलं. त्यानंतर माझं पूर्ण शिक्षण त्यांच्याकडे झालं. माझ्या समवेत माझे भावंडही ती त्यांच्याकडे शिकले. त्यामुळे माझं बालपण हे आईवडिलांच्या ऐवजी मामांकडे वाढण्यात गेलेलं आहे. आणि जे शिक्षण आणि संस्कार हे पण असे 2 कुटुंबाचे झालेले आहेत. त्यामुळे बालपणाबद्दल सांगायचं म्हणजे की वयाच्या 5व्या वर्षापासून आईवडिलांपासून दूर गेलो. म्हणजे माझे मामा माझे आईवडील बनले आणि त्यांच्यासोबतच मी सुमारे 26 वर्ष त्यांच्यासोबत घालवलेला आहे. त्यामुळे सगळा जो माझ्यावरती पडलेल्या संस्काराचा जो पगडा आहे तो मामींकडनं आलेला आहे. बालपण फार मजेत गेलं.
ते चंद्रपूर जिल्ह्यातील मूल ठिकाणी ते रहिवाशी होते. त्यामुळे त्यांच्या घरात त्यांना मुलं त्यावेळेला नव्हते, त्यामुळे मी एकटाच मुलगा त्यांच्या घरचा. बालपण अगदी मजेत गेलं. पण या बालपण जाताना कधीही आपण अतितून अतिसामान्य कुटुंबातले आहोत याची जाणीव विशिष्ट वेळापर्यंत मला झाली नाही. त्यामुळे बालपणाचा काळ हा फार सुकर होता. पण पुढे जसं वय वाढत गेलं तसतसं ही जाणीवपूर्वक मामाने मला करून दिली. तेव्हा खऱ्या अर्थाने माझी परिस्थिती मला कळाली की आपण अतिसामान्य कुटुंबातला. जर कदाचित हे नसते तर हा शैक्षणिक पल्ला आपण गाठला नसता. त्यामुळे धन्यवाद की ते माझ्या आयुष्यामध्ये आले आणि आता ते नाही आहेत, पण त्यांच्यामुळे मी जे काही ते आहे. माझं प्राथमिक शिक्षण हे उच्च श्रेणी मुलांची प्राथमिक शाळा मूल इथे झालं. त्याच्यानंतर मिडल स्कूल हायस्कूल मी नवभारत विद्यालय मूल इथे केलेलं आहे. आणि हायस्कूलपर्यंत 10वीपर्यंतच्या शिक्षणापर्यंत मला नेहमीच आवड राहिली. बालपणी मला त्या काळामध्ये अंताक्षरी नावाचा कार्यक्रम झी मराठीवरती झी टी व्हीवरती यायचा. अन्नू मलिक आणि पल्लवी जोशी त्याला अँकरिंग करायचा. ती छाप माझ्या मनावर होती सुरुवातीच्या काळात. गाणं कसं म्हणतात ही शिकण्याची आवड होती. अभिनय थोडाफार होता, त्यामुळे वयाच्या अगदी लहानपणापासून मी याच्यात रमलो. पण घरातून मला असे संस्कार होते त्यावेळेला मामांना हे फार आवडायचं नाही. त्यामुळे चोरून लपून मार खाऊन या गोष्टी अवगत केल्या. हुशार विद्यार्थी होतो. आयुष्यातलं लाईफ चेंजिंग जे असतात ना, काही मोमेंट आयुष्यामध्ये असतात जे कायमस्वरूपी तुमच्या डोक्यात घर करतात किंवा ते जात नाहीत किंवा ते एक उद्दिष्ट तुम्हाला देऊन जातात, त्याच्याकरता तुम्ही मार्गक्रम करता. असाच एक प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडलेला आहे. मी इयत्ता 3रीमध्ये विभाग क मध्ये राहायचो. तर एक माझी शिक्षिका होती, त्यांचं नाव मला माहिती आहे, संध्या सोडा मॅडम म्हणून. त्या क वर्गामध्ये मी हुशार मुलगा असल्यामुळे त्यांनी मला महात्मा गांधींवरचं भाषण लिहून दिलं. 2 ऑक्टोबरच्या त्या कार्यक्रमाच्या हॉलमध्ये आम्ही बसलो. माझं नाव 4दा घेतलं गेलं, पण उभं राहायची हिंमत झाली नाही. नंतर कार्यक्रम संपला. एक जाडी होती, ती जाडी त्या मॅडम त्यांनी टाकलेला कटाक्ष, आज इतक्या वर्षानंतर तो कटाक्ष आठवतो की ती नजर आहे किंवा त्या मॅडम आहेत. त्या मॅडमनी तो टाकलेला कटाक्ष, सुरुवातीला टाकलेला विश्वास, त्या विश्वासाला मी समर्थक केलं नाही किंवा समोर नेऊ शकलो नाही. पण ती नजर कायम वयवर्ष 9 वर्षामध्ये म्हणजे वयाच्या 3ऱ्या वर्गामध्ये माझ्या मनावर कोरली. ती पुढे मला आली आणि त्याच्यामुळे मी घडलो असं मला म्हणता येईल. त्यावेळेला आमची स्कूल गॅदरिंग व्हायची 3री-4थीमध्ये. तर मला अजूनही आठवतं की श्रावण बाळाचं नाटक झालेलं. तर ते नसतात ना, श्रावण बाळाचे आईवडील करतात, त्याला वजनी होतं म्हणून मला फक्त ठरलेला तो पहिला माझा परफॉर्मन्स होता. आणि थोडंसं गाता येतं म्हणून त्या शिक्षकांनी मला स्वर द्यायला सांगितला होता. ती एक आहे. पुढे मिडल स्कूलला गेल्यानंतर एक धर्माधिकारी सर म्हणून माझ्या आयुष्यात आले. त्यांनी मला समूहगीतांमध्ये पुढे नेलं. मला मग हायस्कूलच्या रेंजमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा माझे खूप चांगले मित्र आले. त्यातला अजूनही एक माझा कायम मित्र आला, जितेंद्र उपाध्याय, त्यांना तुम्ही पण ओळखता. त्यांनी मला पुढे केलं आणि अक्षरशः असं 10वीपर्यंत गेलो. 10वी जेव्हा उत्तीर्ण झालो त्यावेळेला असं होतं की तोपर्यंत मला मामानीच ते त्या बालपणाच्या आनंददायी वातावरणातून हळूहळू जीवनाच्या वातावरणात घालायला सुरुवात केली होती की बा प्रत्यक्ष परिस्थिती तुझ्या कुटुंबाची काय आहे किंवा तुला काय केलं पाहिजे. म्हणून चांगले मार्क्स असताना मला मग त्यांच्या मित्राच्या सल्ल्याने ITI ला घातलं. व्यावसायिक प्रशिक्षणाला वयाच्या 15-15.5 वर्षी मी गेलो. त्याच्यामुळे थोडीशी लिंक बिघडली, पण हुशार होतो. परत 10वी नंतर 2 वर्ष ITI केलं. त्याच्यानंतर परत मला असं वाटलं की मला शिकायचं. तर मला आता तू शिक मला म्हणाले की मग सायन्स घेतलं. तर मग मला 11वी-12वी सायन्स ज्युनियर कॉलेजला नवभारतलाच प्रवेश मिळाला. त्यावेळेला काय झालं नेमकी खरी गलाटणी माझ्या आयुष्याला त्या 18 वर्षानंतर मिळाली की प्राध्यापक विनायक तुमराम सर होते, जे सगळे सर्वश्रुत आहेत विदर्भामध्ये. ते आम्हाला फिजिक्सचे प्राध्यापक होते. आणि आय थिंक 10 की 11 जानेवारीला मासा कन्नमवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कर्मवीर महाविद्यालयामध्ये दरवर्षी वादविवाद स्पर्धांचं आयोजन व्हायचं. तर तिथे मला सायन्स कॉलेजकडनं ज्युनियर कॉलेजकडनं संधी मिळाली. सिलेक्शन सुरू होतं वर्गात. अक्षरशः तुमराम सर आम्हाला हे करत होते आणि मला मित्रांनी चढवलं, बोल बोल बोल. आणि त्यावेळेला 11वीमध्ये म्हणजे 17-18 वर्षाचं असेल मी त्यावेळेला 11वीमध्ये
म्हणजे इतक्या वर्षानंतर सुमारे 11 वर्षाच्या कालावधीनंतर संध्या सोळा मॅडम आठवल्या. आणि माझा मित्र अजूनही त्याचं नाव विसरलो, रवींद्र गावतरे, त्यांनी मला अक्षरशः ढकललं होतं, बोल तू. आणि मी गेलो, विषय मिळाला, वादविवादाचा बोललो, सगळं चित्र हलत होतं. पण फक्त संध्या सोळा मॅडम डोक्यात होत्या की मला बोलायचं आहे. जे शब्द जसा मी आत्ता बोलतो त्या ओघात मी तो बोलून त्या ठिकाणी गेलो. नंतर मला प्राध्यापक तुंबाम सरांनी त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवलं. ते म्हणाले की तुझे मुद्दे खूप चांगले होते, तुझ्यामध्ये तळमळ आहे, तू बोलू शकतो उत्तम, फक्त शब्द कसा फेकायचा किंवा शब्दांची ठेवण कशी असावी, मुद्दा कसा मांडायचा, कारण वादविवाद स्पर्धा आहे, थोडं तू शिक आणि मी तुला सांगतो. त्यांनी मला गायडन्स केलं आणि अक्षरशः वादविवाद स्पर्धेमध्ये मला त्यावेळेला द्वितीय क्रमांक मिळाला. ते माझं पहिलं बक्षीस. सो त्याच्यानंतर मात्र मी मागे मलटून पाहिलं नाही भाषणाच्या बाबतीमध्ये. नंतर 12वीला गेल्यानंतर मग मला CR केला गेला, त्यामुळे अख्खी गॅदरिंग माझ्या अंडरमध्ये आली. तर त्यावेळेला उपाध्याय वगैरे आम्ही सगळे एकत्र होतो. उपाध्याय राजेश बशंकर, संदीप बल्लाळ, असे काही मुलं आहेत, मित्र आहेत. त्यांनी मला तो संधी दिली आणि मग हळूहळू मूकनाट्य, छोटे छोटे एकांकिका, गीत गायन असं करायचं. माझ्या त्या 18-20 वर्षा वयावयातली एक सुंदर आठवण माझ्या मनात आहे की मला अन्नू कपूर आवडायचे. तर त्यामुळे अंताक्षरी जो कार्यक्रम फेमस झाला होता त्या काळात, तर मूलमध्ये त्या वयाच्या 18 वर्षी माझी मूलचा अन्नू कपूर अशी ओळख निर्माण झालेली होती. आणि ती ओळख, ती डेअरिंग मला कायम पुढे मिळाली. असं माझं बालपणाने शिक्षण झालं. त्याच्यानंतर मग ITI नंतर अप्रेंटिस सायन्स BScला ॲडमिशन घेतली, पण मी नाही करू शकलो. दरम्यान अशा गोष्टींची सवय लागली, थोडंसं शिक्षणापासून माणूस दूर होतो. पण मग नंतर ठरवलं, मग ग्रॅज्युएशन केलं. मी खाजगी विद्यार्थी म्हणून ग्रॅज्युएट झालेला हे आहे. आणि पण हे करताना मी इतर सामाजिक संस्थांमध्ये जोडलेलो होतो. माझी पहिल्यांदा मूलमध्ये एक सामाजिक संस्था प्रबोधन नावाची संस्था होती, तिथे होतो. विकल्प इंडिया नावाची एक संस्था होती, तिथे मी काम केलं. मला बोलता येतं म्हणून JCS ज्युनियर चेंबर या संस्थेने मला विनाशुल्क प्रवेश दिला होता. म्हणजे मी असा एक मूलमधला व्यक्ती त्यावेळेस होतो मूल शहरातला की ज्युनियर JCS म्हणून एंट्री केली, डायरेक्ट सेक्रेटरी. त्याच्यानंतर सिनियर ब्रँचमध्ये गेलो. मी एकही पैसा खर्च केला नाही. तर मला फक्त त्या बोलण्याच्या कौशल्यावरून, स्किलवरनं मला त्यांनी ते प्रमोट केलं. आणि ते मग त्यावेळेला चंद्रपूरचे धोपटे सर असायचे, बरेच लोकांचं गायडन्स मला त्यावेळेला मिळालं की त्यामुळे वक्तृत्व कसं असायला पाहिजे. असं करत करत हा प्रवास झाला. पण जीवनाचा खरा प्रवास आनंदवनात सुरू झाला. शिक्षण झालं. आपण जे शिक्षण घेतलं त्यावरती नोकरी शोधाचा प्रयत्न सुरू केला, पण अपयशच आलं. पण हे जे माझं कौशल्य, भाषण कौशल्य होतं, या कौशल्याच्या आधारावरच मला एक साधारणतः 96-97मध्ये ITIला अपॉइंटमेंट मिळाली की त्या प्राचार्यांनी मला फक्त व्यासपीठावर बघितलेलं होतं आणि त्यांनी मला म्हटलं की तू येतो का शिकायला, काय शिक. म्हटलं माझं असं असं झालेलं आहे. आणि त्यांनी मला मग सावली ITI, मूल ITI असा माझा तो प्रवास होता. त्याच्यानंतर आनंदवन आहे. खूप बालपणातले खूप किस्से आहेत. वयाच्या 18 वर्षी, 17व्या वर्षी, तुम्हाला विश्वास बसणार नाही, क्रॅम्प्टन ग्रीव्हिज ही जी कंपनी आहे, या कंपनीच्या चीफ मॅनेजरनी माझं सिलेक्शन केलं होतं की तू ITI टेक्निकल आहे तर तू ये. पण आपली एक वृत्ती असते की एक तर आपलं शिक्षण तेवढं प्रगत नसतं किंवा विचार नसतं, खरंच काय हा माणूस आपल्याला घेईल का. नाहीतर आज कदाचित मी जागतिक लेवलला असतो, म्हणजे कुठेतरी दुसऱ्या देशात असतो. पण ते झालं नाही. ते काही लोकांच्या कारणावरून नाव घेण्यात काही अर्थ नाही, पण ते आपण समोर की ते नव्हतं. कदाचित माझं आनंदवनात येणं सौभाग्यात होतं म्हणून मी या ठिकाणी आलो. आणि आनंदवनात नोकरीला 2000मध्ये मी आलो. अशा रीतीने आनंदवनापर्यंत येताना असे टप्पे माझ्या आयुष्याला गेले. माझ्या या पूर्ण जळणघळणामध्ये, जीवनाच्या या इथपर्यंत नोकरीपर्यंतच्या टप्प्यामध्ये माझे मामा अग्रस्थानी आहे. आईवडील तर आपल्या आहेच, पण मामा मामी अग्रस्थानी आहे. आणि अमीन साहनी, अन्नू कपूर, ऑर्केस्ट्रा कुठे सुरू असला तर त्यातलं निवेदन, तो कसा आवाज करतो, जी हां बहिणोर भैयो, हा जो आवाज होता हा कानात यायचा, गायक कसा कसा गातो, हे सगळं अट्रॅक्शन होतं. आणि त्याचा मूळ सोर्स होता या कामातला, त्या म्हणजे संध्या सोळ्याबाई. त्यांनी त्या जाळीतून टाकलेला कटाक्ष, तो कटाक्ष मला आजपर्यंत इथपर्यंत घेऊन आला. फारच सुंदर प्रवास आहे तो. ऐकत राहावं इतकं सुंदर आहे. शिक्षिका, त्यानंतर कॉलेज, त्यामधला काळ, काही व्यक्ती आपल्यापुढे आहे, त्यांचा आदर्श तुमच्यापुढे अमीन साहनी असतील, आणखी तुमराज सर आहेत, तुमराम सर. तुमराम सर,
हे सगळे आदर्श तुमच्यापुढे होते आणि ते बीजारोपण तुमच्या वर्ग 5 पासूनच सुरू झालं. तर यानंतर तुम्हाला मग साहित्य लेखन करताना तुम्ही काही नाटकाचं लेखन केलेलं आहे, मग तुम्हाला कविता लेखन करावं असं वाटलं का कधी? खरं तर कविता हा जो भाव आहे ना माझ्यामध्ये की तो तुमच्या भावनांशी जुळलेला आहे, विचारांशी जुळलेला आहे. मी कविता फार केल्या मनातल्या मनात. जर मी त्या कविता लिहून ठेवल्या असतात, म्हणजे प्रवासात आपण चाललेलो आहे, एखादा प्रसंग डोळ्यापुढे आला की सहज 3-4 कडवे असे होऊन जायचे, पण लिखित स्वरूपात नाही आहे. आणि याच्याकडे माझे कधीच लक्ष दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी कविता साहित्य अशा कुठल्याही भानगडीत पडलेलं नाही. निवेदन करायचं तर मी कधीही आजपर्यंत तुम्हाला सांगतो कधी कागद वापरलेला नाही. जे वेळेवरती उत्स्फूर्तपणे आठवतं, जे सुचतं ते बोलायचं आणि तेच बोलणं लोकांना भिडतं हे मला कळलेलं होतं. कारण अंताक्षरीसारख्या कार्यक्रमाचं संचालन करताना तुम्हाला तर्कशक्ती लावावी लागतं, सेन्स ऑफ ह्युमर वापरावा लागतो, यमक जोडणारे असे कागद करावे लागतात, काही हास्यविनोद करावे लागतात, वावर ईज असायला लागतो. तर ते वावर ईज माझ्या मते जेव्हा आपण लिहून कुठं बोलतो ना तर तो ईज राहत नाही, कारण तुमचं लक्ष लिखाणाकडे असतं. त्याच्यामुळे मी जे मनात येतं ते बिंदास करतो आणि आपल्या शैलीत करायचं असं तो प्रवास असायचा. त्यामुळे कविता आणि साहित्याकडे सर मी कधीच वळलो नाही. हे माझ्या जीवनात आणलं, म्हणजे हे पूर्वी बालपणापासून रुजलेलं होतं, पण प्रत्यक्षात समोर आणण्याचं काम मात्र आनंदमंदी केलं. म्हणजे तुम्हाला सांगतो वयाच्या 25-26व्या वर्षी जेव्हा मला ITIतनं बाहेर निघावं लागलं त्या 100% डिस्टर्ब झालेलो होतो. आता कुठेही पैशाशिवाय नोकरी मिळणार नाही, तर तसे कटू अनुभव माझ्या पाठीशी होते. मिळणार नाही असं मला वाटलं आणि म्हणून मग मी प्रयत्न करणे सोडले. अक्षरशः मी इथे लागेपर्यंत तुम्हाला सांगतो की एका पतपेढीमध्ये मी सदस्यत्व घेतलेलं होतं, लोन करता अप्लाय केलेला होता, इलेक्ट्रिक शिकलेलं, इलेक्ट्रिकचं दुकान टाकूया, याच्यात काही नोकरी आपल्या नशिबात नाही, बाकी काही बेकार आहे, एवढं इथपर्यंत मी पोहोचलेलो होतो. एक लोकमतला जाहिरात आली की संधी निकेतन अपंगाची कर्मशाळी ते आर्मेचर रिवाइंडर ही पद खाली आहे. मला वाटलं की आपण इतक्या इंटरव्ह्यू दिल्यात कुठेच सिलेक्शन झालं नाही. म्हणजे असं होतं माझं की 100त एक जरी प्युअर माणूस घेईल तर तो मी असेल, इतका ठाम विश्वास मला होता. कारण मी त्यावेळेला विदर्भामध्ये ITIमध्ये टॉपवर होतो. मी अप्रेंटिसशिपला केल्यानंतर जेव्हा NCTVTला गेलो तिथं पण मला चांगले मार्क्स मिळाले होते. की सगळीकडे पैसा चालतोय ठीक आहे, पण एक तरी जागा घेतील ना, जेव्हा कुठे घेतील तिथे मी असेल. मग ते MSAB असेल, WCL असेल, इतर इंटरव्ह्यू असेल, प्रत्येक वेळेला निराशा झाली. आणि एकदा तर अशी निराशा झाली सर की कळवलं गेलं की तुमचा नंबर लागला आहे, म्हणजे मामाने काय सेटिंग केलेलं मला माहीत नाही, पैसे पाठवा, पण प्रत्यक्षात नंबर लागलेला नाही आणि ते पैसे पण गेले असते. तर त्यामुळे मला या व्यवस्थेवर विश्वास नव्हता. पण आनंदवनाने तो विश्वास परत मिळवून दिला. कारण मला विनामूल्य संधी निकेतन इथे निर्देशकापदी नोकरी मिळाली. चॅलेंज होतं, दिव्यांग क्षेत्रात पहिल्यांदा येत होतं, चॅलेंज होतं, पण ती नोकरी मिळाली. त्याच्यामुळे साहित्याची आणि या गोष्टीचा संबंध नव्हता, फक्त काही इन्सिडेंट्स आयुष्यामध्ये होते, काही घटना अशा घडलेल्या होत्या, काही मित्र असे सापडलेले होते ज्यांनी मला या चळवळीमध्ये आणलं. तुम्ही आता म्हणाल की स्ट्रगल हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा एक खूप टर्निंग किंवा खूप महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक माणसाचं आयुष्य हे तसं घडत जातं आणि त्या घडण्यातूनच स्वयंप्रेरणेने तुम्ही स्वतःला, जरी उदाहरणं असले, जरी आदर्श असले, तरी स्वतःला तुम्ही घडवत गेलात. ही खूप चांगली गोष्ट आहे. मग कविता मनात आहे, ती प्रत्येक माणसाच्या मनात असते, पण तो कागदावर उतरतो तेव्हा ती समुदायाला किंवा प्रेक्षकांना दिसते. ती प्रत्येकाच्या मनात ती कविता आहे, कारण भावनाशील, संवेदनशील प्रत्येक माणूस असतो. मग तुम्ही नाट्यलेखनाकडे कसे काय वळलात, की पहिलं नाटक कुठलं लिहिलं आणि तुम्हाला ते का लिहावं असं वाटलं? याच्यामागे परत असा संदर्भ घेतला पाहिजे की आनंदवन आहे. की आनंदवनात नोकरी लागल्यानंतर हे सगळं बॅकअप माइंड होतं की एक हतबल झालेला मनुष्य काय विचार करतो की मी उत्तम कविता करू शकतो का, मी साहित्य लिहू शकतो का, माझं निवेदन उत्तम आहे, माझं भाषण उत्तम, या गोष्टी भानगडीत पडत नाही. जीवनामध्ये माणसाचा एकच उद्दिष्ट असतो की माझ्या कुटुंबाला पालनपोषण करता मला अर्थार्जन करायचं आहे, ते मिळवलं त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. पण आनंदवनाच्या नोकरीने मला पैसा तर दिलाच, एक मानसन्मान पण दिलाच, पण सगळ्या जुन्या ज्या गोष्टी होत्या, ज्या अंतर्मनात दडलेल्या, त्याची संधी मिळाली. म्हणजे माझं 2000मध्ये इथे आनंदवनात नोकरी करता येणं झालं. माझा संपर्क करणं मुलांशी आला, अपंग मुलांशी आला, या क्षेत्राशी नाट जोडल्या गेली. 2002मध्ये
2002च्या आधी 2001मध्ये मला असं आठवतं की आम्ही आल्यानंतर निवेदनाची ही शैली माझ्याकडे उपजत होती. त्यामुळे आमचे तत्कालीन अधीक्षक जे होते, आमचे मार्गदर्शक सदाशिव ताजने सर, यांनी असा संकल्प केला की आनंदवनाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त आपण 50,000चं देणगी आपल्या रूपाने देऊया. म्हणून त्यांनी नाटक करावं अशी इच्छा वाटली. कारण निवेदनात मी होतो आणि माझ्यासोबत लागले सगळेच आम्ही लोक फ्रेंड सर्कल होतं. तर मग आम्ही नाटक करायचं. नाटक कुठलं निवडलं तर आम्ही वसंत कानेटकरांचं अश्रूची झाली फुले नाटक निवडलं. त्यात लाल्याचा रोल मी केलेला. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे सुरुवात अशी झाली नाटक क्षेत्रामध्ये की त्यात तर पूर्वी एकांकिका केलेल्या आहेत, पण त्या अशाच शाळा लेवलला अशा. पण एक राज्य महोत्सवामध्ये मी बीडला एका स्पर्धेमध्ये एकांकिका सादर केलेली आहे. राज्य स्पर्धेचा मला अनुभव होता, पण प्रत्यक्षात प्रेक्षकांसमोरचा अनुभव, ज्याला व्यावसायिक रंगभूमीचा अनुभव आपण असं म्हणू, तर तो मला अश्रूची झाली फुले या नाटकाने दिला. त्यातलं लाल्याचं कॅरेक्टर आवडलं. मग डॉक्टर विकास आमटेंशी जवळता आली. मग 2002मध्ये भाऊंनी, डॉक्टर विकास भाऊंनी सोरारांची निर्मिती केली. त्यात मग निवेदन करण्याची, गाणं म्हणण्याची संधी मला मिळाली. असा हा प्रवास सुरू झाला. यात रमलो होतो मी. म्हणजे साधारणतः 2002 ते 2009पर्यंत मी यात रमलेलो होतो. कारण मला निवेदन करायला आवडायचं, ती संधी मला स्वरानंदने दिली. मला गायला आवडायचं, ती संधी मला दिली. या माध्यमातून मला महाराष्ट्रभर फिरता आलं, ती संधीसुद्धा आनंदवनात दिली. आनंदवनाच्या संपर्कात येऊन जे त्याला वेदनेशी नातं म्हणतात ते जोडण्याचा मला जी संधी मिळाली, एक ते पण आनंदवनात सगळं भारून पावलं होतं. तर यात काय झालं की 2009 साहित्याकडे कसं वळलो, की नाटकाकडे कसं वळलो. 2009मध्ये परत माझे जुने मित्र माझ्या जवळ आहेत. त्यांनी तोपर्यंत झाडीपट्टीमध्ये आपले जे वडसा रंगभूमी आहे तिथे नाटकांचे शो होतात, करोडोंची उलाढाल होते. तर या नाटकांमध्ये त्याच्या एक तो जितेंद्र उपाध्ये नावाचा माझा मित्र आहे ना, तो फार हिबलिश माणूस आहे. हिबलिश याचा अर्थ कसा आहे, तो मिक्स माणूस आहे. तो एक डिरेक्टर आहे, एक लेखक आहे, एक ॲक्टर आहे, सगळंच काही त्याच्यामध्ये आहे. पण त्याला असं काहीच करता येत नाही, लिहिता येत नाही. सगळं काही डोक्यात असतं, त्याला लिहिता येत नाही. त्यांनी एक नवीन संकल्पना शोधून काढली की म्हणजे झाडीपट्टीमध्ये आपण असं एक नाटक आणू जे ट्रिकवालं नाटक असेल. म्हणजे भूत दाखवूया, शव पेटून कापताना दाखवूया, इथला आत्मा फोटोतून बोलताना दाखवू, अशा त्याच्या भन्नाट कल्पना. तर त्यांनी मग लिहिणार कोण? त्यांनी एक मित्र शोधला. तो जो मित्र शोधला त्यांनी तो निघाला दारुड्या. त्यामुळे त्याला दारू प्यायला पैसे देऊन हा त्याच्याकडनं स्वतःच्या संकल्पनेला लिहून घ्यायचा. असं करत करत त्यांनी मला वाटतं एक 10 पाणी ते नाटक तयार केलं. म्हणजे सुरुवात झाडीपट्टीमध्ये 3 अंकी नाटकं चालतात, लावणी प्रधान नाटकं चालतात. त्यातली 10 पानं त्यांनी लिहिली. तो त्रासला. त्यांनी मला एकदा फोन केला की रवी, मला हा खूप त्रास देतो. म्हणजे निर्व्यसनी मनुष्य होता, त्याला ते दारू करता पैसे खर्च करणं आवडायचं नाही, पहिला मुद्दा. आणि संकल्पना त्याला लिहिता येत नव्हती. तू प्रयत्न कर. मी म्हटलं मला इतकं मोठं नाटक 40-45 पानं किंवा 50 पानं लिहायचं हे शक्य नाही. म्हणजे ते 10 पानं पाठवतो, आपण फोनवर बोलून तू लिहि. तर ते मी लिहिलं. ते पहिल्यांदा प्रयत्न केला. मग एक पान लिहिलं की त्याला वाचून दाखवायचं, मग तुम्हाला सजेशन करायचा, हे असं चालत नाही. मी तोपर्यंत कशी इकडची व्यावसायिक नाटकं पाहिली होती जी आपण पश्चिम महाराष्ट्रात बघतो. पश्चिम महाराष्ट्र आणि झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये फार फरक आहे. झाडीपट्टी फार लाऊड आहे. त्या दृष्टीने तसे भारी शब्द त्याला नको होते. हे असं नाही पाहिजे. ग्रामीण भाषेत रुचेल असं, पटेल असं, विनोद निर्माण करणारं, फारच विभिस्त वाटणारं असं लिखाण पाहिजे. ते मी हळूहळू टप्प्याटप्प्याने ते आभास हे नाटक केलं आणि ते आम्ही सादर पण केलं. आणि ते साधारणतः 2009च्या दरम्यान आम्ही आमची स्वतःची एक नाट्यदर्पण नावाची कंपनी काढली. आम्हीच मित्र होतो, जे आम्ही बालपणचे मित्र होते. तर परत 2009मध्ये एकत्र आलो. मला आता नाटकाचा अनुभव होता, कारण अश्रू झाले फुलेमध्ये मी शाबासकी मिळवली होती. अभिनय मला करता येतो. म्हणून त्या आभास नाटकामध्ये मी दुहेरी भूमिका केली. म्हणजे माझे एक चांगला अनुभव तुम्हाला सांगतो. ते नाटक बघायला मामाला घेऊन गेलो. तर मामा पुढे बसलेले आणि मी एक मंगल नावाचं कॅरेक्टर करतो. त्याच्यामध्ये इंग्लिश भाषा बोलतो, म्हणजे हिंदी मराठी मिक्स. ते अधिक वेगळं होतं. तर ते जेव्हा मी कॉमेडी करायचो तेव्हा ते वेगळा गेटअप केलेला, त्यांनी ओळखलंच नाही. मग नागेश नावाच्या कॅरेक्टरमध्ये यायचं तर हा रवी आहे. तो कोण आहे? म्हणजे नाटक संपवून घरी गेल्यानंतर अरे तो रोल कोणी केला होता, म्हणजे तो विनोदी रोल का बरं ओळखलं नाही का? तो मीच होतो. तर मामांनी त्यावेळेला म्हणजे ही जे होतं, जेव्हा स्वरानांची गोष्ट झाली किंवा निवेदनाचा भाग आला, गायनाचा भाग आला किंवा नाटकाचं ते प्रत्यक्ष दर्शन किंवा ते मी लिहिलं होतं हे पण त्यांना जेव्हा कळले,
त्यावेळेचं एक वाक्य सुंदर भावाने बोललं होतं की तू जेव्हा असं खेळायला जायचा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाला जायचा किंवा चोरून लपून म्हणजे रात्री न सांगता त्या ऑर्केस्ट्राच्या थिएटरच्या बाहेर जाऊन कारण तिकीट काढायची पैशाची म्हणजे हीच नाही पैसेच नाही ना त्यात वरून आम्हाला धाक की रात्री 12पर्यंत बाहेर मी जायचो प्रत्येक वेळेला जायचो. मी मूलमध्ये आलेला प्रत्येक ऑर्केस्ट्रा बघितलेला आहे. बघितला म्हणजे असं लाईव्ह बघितलेलं नाही, पेंडालच्या बाहेर उभं राहून ऐकलेला आहे प्रत्येक. आणि तो ऐकल्यानंतर घरी आल्यानंतर रात्री मामानेच दार उघडलेला आहे. रात्री 12-1 वाजता ते काही बोलायचे नाही, दुसऱ्या दिवशी मार आणि शिव्या खाल्लेल्या आहे. पण हे जेव्हा स्वरानंद सुरू झालं, निवेदनाचा भाग आला, गायनाचा भाग आला आणि ते नाटक पाहिल्यानंतर अक्षरशः माझ्या मामाच्या डोळ्यात पाणी होतं. तो एक इन्सिडेंट आयुष्यातला होता की कलाकाराला मारता येत नाही, कला ही कधीच मरत नाही. कला ही तुम्हाला बहुआयामी व्यक्तिमत्व देते, जगायचं शिकवते. मामाने ते अक्षरशः बोलून दाखवलं की मी तुला इतकं याला नाही म्हटलं, पण शेवटी तू त्या मार्गावर गेलास आणि ती संधी मला आनंद देते. कदाचित तिथे नोकरी की आनंद नसतं तर मी असं नसतो. मग त्या आभास नाटकातून मला लिखाणाची सवय आली. हळूहळू ते नाटक बहरत केलं, त्याला खूप आवडलं. मग तो म्हणे अरे यार तू तो लिख सकताय, तू ट्राय कर. मग मी दुसरं नाटक लिहिलं. मग ह्या नाटकाच्या माध्यमातून अजून एक माझ्या नाटकातले गुरु आहेत ते माझे काका अशोक सूत्रपर म्हणतात. हे दोघे जितेंद्र उपाध्याय आणि अशोक सूत्रपर. हे एक समीकरण आहे माझ्या नाटक साहित्यातलं. विषय यांच्या डोक्यात सुचतात, कागदावर मी उतरवतो, किंवा काही जे मला सुचलं ते मी यांना सांगतो आणि मग त्याला ते झाडीपट्टीचा टच देतात आणि असं ते साहित्य लेखन आम्ही करत गेलो. साधारणतः 5-6 पुस्तकं लिहिली आणि मग हळूहळू मग लिहिल्यानंतर नाटकात एंट्री, मग भूमिका, अभिनय करायला मिळाला. म्हणजे मला इतक्या ह्याच्यात निवेदनाची आवड होती, निवेदन करायला मिळालं. गायनाची आवड होती, ती गायन करायला मिळालं. अभिनय माझा पिंड होता, अभिनय करायला मिळाला. आणि लेखक म्हणून नाही थोडंसं नावरूपाला मी आलो होतं. असा हा एकंदरीत प्रवास होता. लाल्याबद्दल मी तुमची भूमिका पाहिली होती, अप्रतिम तुम्ही केलेली होती, फारच सुरेख. पण जेव्हा तुमची स्वतःची लिहिलेली नाटकं पाहिली त्यामध्ये तुम्ही विशेष करून व्हिलनचे रोल करतात आणि तुमचा स्वभाव आणि व्हिलन रोल एक खूपच तफावत पडते. तर तुम्हाला रोल निवडताना आपण व्हिलनच व्हावं असं का वाटतं की त्या तुमच्या काही ज्या नम्रपणे आपण आपला व्यवसाय आहे तिथे तुम्ही त्या भूमिका तशा पद्धतीने आपण वागू शकत नाही असं मनामध्ये कुठेतरी असतं की ते तिथून तुमचं ते बाहेर पडतं. तर तुम्हाला व्हिलनच का व्हावं असं वाटतं की ती अप्रतिम असतं भूमिका. डोळ्याचं एक्सप्रेशन, आवाजाची स्टाईल आणि आवाजाची उंच पट्टी हे सगळे भाव त्या भूमिकेमध्ये आलेले असतात. तर तुमचा व्हिलन अतिशय सुंदर असतो. तर तो तुम्हाला का भावतो किंवा का निवडा असं वाटतो किंवा कुणाची तुमच्यावरती छाप आहे का, एखादा आदर्श आहे का तुमच्याकडे, त्याबद्दल आपण सांगा. असं नाही म्हणजे विलनच काय करायचं असं नाही. म्हणजे बघा झाडीपट्टींच्या नाटकांमध्ये 3 प्रामुख्याने भूमिका असतात. पहिल्यांदा स्त्री भूमिका कोण करते प्राधान्य नसतं. त्याच्यानंतर गायक कलावंत लागतो जो साधारणतः त्या नाटकाचा हिरो असतो, गायक लागतो. पण सगळ्यात कठीण भूमिका असते त्या रंगमंचावरती ती विलनची असते, म्हणजे खलनायकाची असते. खलनायक साकारणे म्हणजे खूप पॉप्युलर होतं हे कॅरेक्टर. मी जाणून बुजून खलनायकाकडे गेलो नाही. जसं मी पहिल्यांदा तिकडे जर झाडीपट्टीच्या नाटकामध्ये प्रवेश केला आभास माझ्याच नाटकात, तर मी विनोदी कॅरेक्टर आणि सहाय्यक अभिनेता म्हणून नागेशच्या भूमिकेत CID असते त्याच्यात गेलो. त्याच्यानंतर मला एक खूप सुंदर नाटक मिळालं, एक माहेरवासिंग नाटक आहे, मला लेखक आत्ता आठवत नाही. तेव्हा देवेंद्र दोडकेंसोबत मी काम केलं त्या नाटकामध्ये. ते कॅरेक्टर मी केलं. ते कॅरेक्टर विलन टचचं नव्हतं, ते एक सामाजिक इंद्रा नावाचं कॅरेक्टर होतं. पण हे काय होत होतं की ज्या वेळेला मी कॅरेक्टरमध्ये जायचो, एक निर्माता असतो तो ठरवतो, त्याच्याकडे ऑलरेडी गायक कलावंत आहे, चरित्र भूमिका करणारे वयस्क जे असतात ते असतात. मग कोण असं करेल, म्हणजे मी माझा हा जो टोन बोलण्याचा हा असा आणि स्टेजवरचा, डोळे फिरतात, डोळे लाल होतात, हावभाव बदलतो, एक्सप्रेशन पाहतात, तर हे होऊन जातं. एक याला मला विलनच्या भूमिकेत नेण्याकरता माझंच नाटक कारणीभूत पडलं. चरित्र भूमिका केलेल्या आहेत मी, नाही अशा नाही, काही मोजक्या केलेल्या आहेत, पण मॅक्झिममली मला छाप ओळख ही विलनने दिली. मी गायक कलावंत म्हणूनही काम केलेलं आहे, पण ऑलरेडी गायक कलावंत निवडलेला असल्यामुळे त्या भूमिकांमध्ये मला जाता आलं नाही. विलन का करावं असं वाटतं, कारण विलन लोकांना फार आवडतं. म्हणजे काय होतं की एक एंट्री झाली ना, विलनची एखादी एंट्री झाली आणि मग ती छोटी मुलं जेव्हा तुम्हाला त्या पडद्या आडून बघतात ना, ते मस्त वाटतं. म्हणजे खरंच तुमची दाढी आहे का, खरंच तुम्हाला इथं लागलेलं आहे का, तुमचे डोळे
तर तो जो असतो ना ते भारी वाटतं. ते एकतर गायक कलाकाराला मिळतं की चरित्र अभिनेता ज्याचं नाव आहे त्या कलाकाराला मिळतं, नाहीतर विलनला मिळतं. आणि विलन झाडीपट्टीमध्ये तगडा लागतो. आणि हा विलन मी साकारला. माझं एक नाटक होतं जे मी स्वतः लिहिलं, शापित सौभाग्य म्हणून, एड्सवरती आधारित होतं. त्यातलं शंकर कान्या नावाचा कॅरेक्टर आहे. त्या शंकर कान्याला किती लोकांनी करून पाठवलं, पण शंकर कान्या म्हणून जो मी फेमस झालो, हिंदी आणि मराठी भाषेचा तो समूळ होता, तो अजूनही गेल्या 7-8 वर्षात कुणाला उभा नाही जमला नाही. तर तो अजूनही आठवतो. म्हणजे तिकडे कसं असतं की हा कलाकार आहे का, हां, मग आम्ही पाहतो, हा मग आम्ही नाटकाला, किंवा मग तुम्ही या कलाकार आणता का, तर आम्ही नाटक घेऊ, अशी एक पद्धत आहे. खूप मोठे मोठे कलाकार आहेत त्याच्यामध्ये. शेखर पटलेसारखे विलन गाजवणारे लोक आहेत, नरेश गडेकर आहेत, झाडीपट्टीमध्ये भरपूर कलाकार आहेत, लाखो करोडोची उलाढाल आहे. आणि मला एवढं सगळं करता येत नाही, त्यामुळे मी माझा समूहाची नाटक केलेलं आहे. मी लिहिलेलं नाटक मी करायचं किंवा काही विशिष्ट लेखकांची नाटकं करायची, त्यामुळे विलन आवडायचं. तो शंकर कान्या अजूनही लोकांना आठवतो. तुम्ही आत्तापर्यंत किती नाटकांचं लेखन केलं आणि भविष्यामध्ये आणखी काही त्या संदर्भात विचार आहे का, की काय प्रकाशित करावं, आपण काय लेखन करावं? तशी माझी आता एक 6 नाटके लिहून झालेली आहेत. आणि ही 6 नाटकं रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ मुंबई यांनी सेन्सॉर केलेली आहेत, त्यामुळे रंगभूमीवरती नाटकं आहेत. पण प्रकाशनाच्या भानगडीत अजून मी पडलेलो नाही, कारण ती इच्छा मुळात नाही, पण भविष्यात माहिती नाही प्रकाश करू. पण मला एक या ठिकाणी सांगायचं वाटतं की मी जे विषय निवडले प्रत्येक नाटकाला, जसा आभास हे नाटक माझ्या मित्रांनी माझ्याकडून लिहून घेतलं, तर तो विषय थोडासा अंधश्रद्धेवरचा होता. दुसरं नाटक मी लिहिलं हुंदका, तर मी दिव्यांग क्षेत्रात काम करतो. आमच्याकडे अस्थिव्यंग, कर्णबधिर आणि अंध मुलं होते. मला मतिमंद मुलांबद्दल लिहायचं होतं, म्हणून मी हुंदका लिहिलेलं आहे. तर ते नाटक त्याला आस प्रेमाची या नावाने स्टेज मंचावरती आलं. ते मतिमंदावरती आधारित आहे. 2009ला माझा अपघात झालेला, माझा मी 1.5 महिना बेडवर होतो. त्यावेळेला काय करायचं म्हणून एक शापित सौभाग्य नाटक लिहिलं, जे पुढे मंगळसूत्र तोडू नकोस या नावाने खूप प्रसिद्ध झालं. ते एड्सवरती नाटक आहे. त्याच्यानंतर माझं एक 4th-5वं नाटक आहे मातीत मिसळला मोती. व्यवसाय व्यवसायावरती हे नाटक आहे. वेश्या व्यवसायामध्ये कसे महिलांना ओढलं जातं, कशी ती स्टोरी असते, आणि वेश्या व्यवसायातल्या महिला स्वतःच्या मुलींना कसं संरक्षित करतात, ही एक सामाजिक स्थिती मी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पुसून टाकते कुंकू एक नाटक मी लिहिलं. त्याच्यानंतर आत्ता मागच्या 2 वर्षापूर्वी बंधन नावाचं लिहिलं. त्याच्यामध्ये ही एक कौटुंबिक नाटक आहे, 2 भावाची जिव्हाळ्याची कथा आहे, अतिशय हे आहे. अशी 5-6 नाटकं मी लिहिली, सगळे सेन्सॉर आहेत आणि यांचे प्रत्येकाचे प्रयोग झालेले आहेत. पण सगळ्यात गाजलेलं नाटक माझं म्हणजे मंगळसूत्र तोडू नकोस. गाजलेली भूमिका म्हणजे शंकर कान्या, अजूनही झाडीपट्टीमध्ये ते फेमस आहे. पण मी एन रविकुमार नावाने गेल्यामुळे रवींद्र वलगिंटवार या नावाला कोणी ओळखत नाही. चेहरा आणि एन रविकुमार हे नाव थोडंसं चालतं. नाटकाबद्दल तुम्ही अगदी 5वा वर्ग, नंतर कॉलेज शिक्षण आणि नंतर निवेदन, ह्या सगळ्या भूमिका करताना नाटकाबद्दल आपण बरेच बोललेले आहे. नाटक हा तुमचा खूप जिव्हाळ्याचा आणि जवळचा विषय आहे. तर मगाशी अश्रूंची झाली फुले यामधील लाल्याबद्दलची भूमिका आपण, ती सर्वमान्य आहे, आनंदवनामध्ये ती प्रसिद्धच, म्हणजे सगळ्यांनी ती अनुभवलेली आहे. डॉक्टर विकास आमटे, भारती आमटे की आनंदवन संपूर्ण परिसर, ती तुमची भूमिका विसरूच शकत नाही. त्यातला जो शेवटचा पार्ट आहे तो अप्रतिमच होता, म्हणजे फारच सुरेख. सगळ्यांनी डोळ्यात ते पाणी आलेलं मला अजून आठवतं आणि तुमचं सगळ्यांनी पाठ थोपून कौतुक केलेलं. रमेश भाटकरांनी पण ती उत्तम भूमिका केली होती. यांचं नाव रूपाला आलं होतं की रमेश भाटकर आणि लाल्या हे समीकरण खूप जवळचं झालेलं होतं. तर तीच लाल्याची भूमिका तुमच्या वाट्याला आली, ती खूप भाग्याची गोष्ट आहे. तर त्या भूमिकेत असताना जो काही तुम्ही अभिनय केला त्याचं काही सादरीकरण आपण करू शकता? करता येईल. आम्ही सगळ्यांनी मिळून ताजनी सरांच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेला गजानन वसू, मणिराम लंजे, संजय पेचे आणि बाकी सगळे आमचे मित्रमंडळी, गिरीश मसराम आहे, सगळ्यांनी मिळून आम्ही नाटक केलं. त्यात आमच्याकडे मधुकर कोडाबे होते, ते खूप सिनियर आर्टिस्ट होते, म्हणून त्यांना विद्यानंदाचा रोल, लाल्या ही भूमिका कोण करेल म्हणून ती भूमिका माझ्या वाट्याला आलेली. पण ती भूमिका हाकारल्यानंतर तुम्ही शाबासकी दिली म्हणताय म्हणून मला आठवतं की त्या नाटकाच्या प्रयोगानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मला 151 रुपयाचं पारितोषिक डॉक्टर भारती आमटे यांनी पाठवलं होतं आणि ती अजूनही आठवण आहे मला. ती पहिली माझी ती शाबासकी आहे. बाकी तर सगळं माझा जीवनप्रवास तर डॉक्टर विकास आमटेंच्या प्रेरणेनेच चाललेला आहे. अनेक प्रसंगांमध्ये त्यांनी हे केलेलं आहे.
मी तुम्हाला सांगतो की भूमिका वठवताना भूमिका जेव्हा आम्ही करतो ना तेव्हा एक प्रत्येक अभिनेत्याला वाचन करता आलं पाहिजे, म्हणजे व्यक्तींचं वाचन करता आलं पाहिजे. तर मी व्यक्ती वाचले, त्यातल्या सगळ्यात जवळून वाचलेली व्यक्ती म्हणजे डॉक्टर विकास आमटे. त्यांचे प्रत्येक पैलू मी बघत गेलो. तर माझ्या भूमिकांमध्ये म्हणजे त्याला असं समरस करता येत नाही, पण माझ्या वठवलेल्या प्रत्येक भूमिकांमध्ये तो एक भाग असतो की तर ती लाल्या जे आहे, लाल्याचा शेवटचा पाठ मला खूप आवडतो आणि तो मी तुम्हाला वाचून दाखवतो, कारण मला आता पूर्ण पाठ नाही. तर ते वाक्य असं होतं की जेव्हा माहिती होतं लाल्याला की आपले सरच हे जे आहेत विद्यानंद हेच स्मगलर आहेत आणि ते जातात, आणि तेव्हा ते सांगतात म्हणजे ते तपासतात लाल्याला की लाल्या म्हणजे तो जुना लाल्या, माझा शिष्य लाल्या अजूनही तसाच आहे की या भ्रष्ट व्यवस्थेमध्ये भ्रष्ट झालेला आहे. त्यावेळेला ते असं म्हणतात की विद्याधन असं म्हणतो की दुनियेची रीतच आहे तशी की त्याला तू काय करणार आणि मी काय करणार, इथे खरे भिकेला लागतात असं म्हणतात, आणि लगेच लाल्या त्यांना उत्तर होतो, मग भिकेला लागण्यापेक्षा भ्रष्ट होणं का पत्करलात तुम्ही, आणि भ्रष्टच व्हायचं होतं तर धुळीत पडलेला मला त्यावेळी असं माणसात तरी का आणलं. सर, मी वाईट होतो तेव्हा देखील जिद्दीनं इमान राखून वाईटाचीच साथ केली. अहो, धुळीच्या रस्त्यावरून ताट मांडून धुळीत जायला निघालो होते मी. का म्हणून तुम्ही या धुळीनं मातलेल्या माझ्या हातात या बाईने दिलेली प्राजक्तांची फुलं ठेवलीत आणि म्हणाला जा लाल्या, या फुलांसारखा सात्विक सोज्वळ. सर, अहो, माझ्या आईच्या प्रेमळ हातानं तुम्ही मला आशीर्वाद का दिला. आईच्या कुशीत चिमुकलं बाळ ज्या विश्वासानं गाठ झोपी जाते ना सर, त्याच विश्वासानं मी तुमच्या खांद्यावर मान टाकली होती. तुमच्यावरच्या माझ्या भाबड्या विश्वासाला असं नकस लावायचं होतं तर माझ्या अंतःकरणात एक सुंदर मूर्त का कोरलीत तुम्ही, आणि का असे घराचे घाव घालून तिचे तुकडे तुकडे केलेत. का सर, का का हे एक वाक्य खूप सुंदर होतं. आणि दुसरं ते वाक्य त्याचं जेव्हा तो म्हणतो त्याला, तेव्हा लाल्या त्याला उत्तर देतो. विद्यानंद त्याला म्हणतो की माझी माणसं सोड, मला फक्त अर्ध्या तासाची मुदत दे, तुझ्यावर कुठलंही किटाळ येणार नाही याची हमी देतो. असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा लाल्या त्यांना उत्तर देतो. लाल्यांच्या भाषेत असं तो त्यांना म्हणतो, थांबा, त्यावेळी तुम्ही माझ्यासाठी आणखी एक गोष्ट केली होती. तुम्ही विसरलात, पण माझी याद पक्की आहे. त्या दिवशी तुमच्या घरातून जाताना तुम्ही माझ्याकडून एक वचन घेतलं होतं सर. तुम्ही म्हणालात, लाल्या, अपराधाबद्दल शिक्षा तुला होणे जरूर आहे, हे तुला पटतं ना. त्यावेळेला मी फक्त मान खाली घातली होती. त्यावर तुम्ही म्हणालात, लाल्या, अरे लाल्या, केलेल्या अपराधाबद्दल प्रायश्चित्त घ्यायला देखील धैर्य लागतंय. प्राचार्य म्हणून मी तुला जी उद्या शिक्षा करणार आहे ती निमूटपणे, कोणालाही दोष न देता, कसलीही सुडबुद्धी मनात न ठेवता तू भोगली पाहिजेस. तसं वचन दिलं होतं सर मी तुला. हे तुमच्या हातावर हात ठेवून मी वचन दिले, आणि तुम्ही दिलेली शिक्षा भोगली मी. असे सुंदर वाक्य त्या नाटकांमध्ये खूप वाक्य होते. तर ते लाल्याने अजरामर केलं, झाडीपट्टीमध्ये शंकरकान्यांनी बनवलं, आणि हे सगळं देणं जे आहे हे आनंदमुळे. मतिमंदन करता जेव्हा ते मी नाटक लिहिलं हुंदका, त्यावेळेला 4 लाईन लिहिण्याचा प्रयत्न केला होता. त्या मला आठवतात की दाटलेल्या हुंदक्याला वाटही मिळणार कधी, आस प्रेमाची मनेजी पूर्ण होणार कधी. जन्म देता ममता विरली, दोष काय माझा. म्हणजे याच्या जन्मामुळे, जन्माच्या वेळी आई वारते आणि हा मतिमंद जन्माला येतो, यात त्याचा काय दोष. म्हणून तो म्हणतोय की जन्म देता ममता विरली, दोष काय माझा, सांग तुझ्या मनी काय ते, सांग ना विधात्या. लागला कलंक माथी, सांग तो पुसणार कधी, आस प्रेमाची मनी ही पूर्ण होणार कधी. हे नाटक असं थोडंसं गंभीर होऊन जातं. अप्रतिम अभिनय तुम्ही करून दाखवलात, आणि रंगमंचावरती पाहण्याचा अनुभव वेगळाच असतो. तो अभूतपूर्व योग असतो. रहस्यमय नाटक, अद्भुत नाटक, ह्या सगळ्या परिक्रमा
पार करता करता तुमचा प्रवास इथपर्यंत आलेला आहे, पण आणखी बहरत राहावा, फुलत राहावा. नाटकांच्या संदर्भाने आणि सिनेमाच्या संदर्भाने मला दोनच गोष्टी आजच्या याच्यात सांगायचं आहे. नाटक हे वास्तव आहे आणि सिनेमा ही इमॅजिनेशन आहे, कारण त्याला कॅमेऱ्याचा अँगल आहे, कट करता येतं. वास्तविकता जी असते ती नाटकात असतं. कस जो लागतो तो नाटकात लागतो आणि तेवढाच प्रतिसाद जो त्याला मिळतो, वाहवा, शाबासकी किंवा शिव्या समोरून, अक्षरशः विलनच्या रोलमध्ये शिव्या मिळतात समोरून, ते सुद्धा आम्ही अनुभवलेलं आहे. आणि अपघात पण तसे घडतात. म्हणजे तुम्ही एखादा रोल करता, मी विलनच्या आवेशात मी आहे, एखादा इन्स्पेक्टर तो आणि तो तुम्हाला बंदूक लावतो, आवेशामध्ये आपण वळतो. म्हणजे एक नाटकातला सीन सांगतो मला, त्यांनी बंदूक अशी ताणलेली आहे आणि मी वळलो, ही बंदूक अशी लागली प्रत्यक्षात लागली आणि इथला पूर्ण मास घेऊन गेली. त्याला माहिती आहे याला लागलेलं आहे, मलाही माहिती आहे इथं आता आग होते म्हणजे मला लागलं आहे, पण आम्ही तो अभिनय करतो 15-20 मिनटं आणि पुढच्या 8 प्रयोगामध्ये ती खून, म्हणजे काळा डाग असतो ना, ती खून माझी ओळख खून बनते. म्हणजे हा एक ॲक्सिडेंट, पण तुम्हाला किती त्रास तिथे स्टेजवरती होतो आहे हे पण तुम्हाला स्टेजवरती सहन करावा लागतो, तो दाखवावा लागतो. अक्षरशः म्हणजे माझ्या शापितच्या सौभाग्य नाटकामध्ये मी एक शेतकऱ्याला मारतो, त्या मारताना तो समोरचा कॅरेक्टर इतका कासावीस होतो, इतका सुंदर अभिनय करतो की माझ्यासुद्धा डोळ्यात, विलन करत असताना माझ्या डोळ्यात एकदा पाणी आलं होतं. मान झटकून मी परत माझ्या भूमिकेत शिरलो. ते फार कठीण असतं. म्हणजे जगणं ज्याला म्हणतात लाईव्हमध्ये, भूमिका जगणं ज्याला म्हणतात, ते फक्त नाटकात असतं. नाटक रिअल असतं, त्याला रिटेक नसतं. म्हणून मला नाटक आवडतं. तुम्ही चित्रपट आणि नाटक दोन्हीचे अनुभव घेतलेले आहेत, काही सिनेमामध्ये तुमचे सीन्स आलेले आहेत, तर तो अनुभव थोडा काही सांगता येईल? हां, आमच्याच मित्रांचं एक कुलदीप लेप्से म्हणून डायरेक्टर आहे, त्यांचा एक सिनेमा येतो आहे मशीन नावाचा. त्यामध्ये मला एक रोल करण्याची संधी मिळाली, त्यामुळे चित्रातला तो अनुभव आलेला आहे. त्यामुळे तो कॅमेरा अँगल आणि प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे ते कळलेलं आहे. पण सिनेमा आणि नाटकामध्ये फार फरक आहे. तर तुम्ही सिनेमा आणि नाटकात जर मला विचारायला सांगाल तर नाटक जवळ आहे, कारण ते जिवंत आहे आणि सिनेमा थोडासा कल्पनेत येतो. मराठी रंगभूमीवरचे सगळे आर्टिस्ट हे चित्रपटामध्ये गेलेले आणि ते हिंदी निर्मात्यांना जास्त आवडतं, कारण स्टेजवरचा अभिनेता हा जास्त, म्हणजे कोणी कमी अधिक दर्जाचं नसतं, पण तो जास्त कसदारपणे अधिक चांगल्या भूमिका करतो. निळू फुले म्हणायचे की मी कुठे गावात गेलो की लोक मला शिव्या मारतात, तेच माझं यश आहे की विलन या भूमिकेचं असल्यासाठी. तर आपण खूप छान मुलाखत दिलेली आहे आणि ती खूप प्रभावी झाली आणि लोकांना निश्चितपणे ती आवडेल. झाडीबोली साहित्य मंडळ शाखा वरोरा कला आविष्काराचे सादरीकरण ही जी मालिका आहे, त्या मालिकेमध्ये एक सुंदर फूल आज गुंफलं गेलं, याचा मला आनंद होतो आणि प्रेक्षकांच्या वतीने आणि शाखेच्या वतीने मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.